हॅलो, गुड मॉर्निंग. तर आजपासून मी ठरवलं होतं की 10 दिवसांनीच वेट दाखवायचं. पण माझ्याने राहवलंच नाही गेलं. कारण माझं 850 ग्राम वेट कमी झालं होतं. काल होतं 80.85 आणि आज होतं 80. त्याच्यानंतर मी कुकडू बसून गरम पाणी पिली. त्याच्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि रुद्रासाठी आणि हॉस्पिटलला माझ्या सासूबाई ॲडमिट होत्या. त्यांच्यासाठी टिफिन बनवायला घेतला होता. आज सॅटर्डे असून पण रुद्राचं स्कूल तर होतंच, कारण हा फर्स्ट सॅटर्डे होता. आणि त्याच्याबरोबरच माझं सेकंड ग्लास ऑफ वॉटर, मॅजिकल वॉटर, ते मी रेडी करायला ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी निवांत बसली आणि मी हे माझं पाणी पिऊन घेतलं. आधी रुद्राचा टिफिन पॅक करून दिला होता, मग हा सासूबाईंच्या टिफिनसाठी हे चाललं होतं. हे चांगलं व्यवस्थित डोसा बनवला होता मी मिक्स डाळींचा. आणि हा खरपूस चांगला एका साईडने भाजून घेतल्यावर पलटी मारून त्याच्यावर चीज टाकलं आणि त्याच्यावर थोडंसं प्रोटीनसाठी मी पनीर ॲड केलं किसून. अगदी उत्तम लागतो हा डोसा. तुम्हाला जर डिश म्हणजे मुलांच्या टिफिनसाठी वगैरे पाहिजे असेल तर ह्याची फुल रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कळवा, मी देईन. हे पिझ्झा सिझलिंग्स टाकलं आहे मी त्याच्यावर थोडंसं टेस्ट ॲड करायला आणि त्याचे कट केलेत. आणि दोन्ही बाजूने हे सगळं टाकल्यावर दोन्ही बाजूने पुन्हा एकदा चांगलं आलटून पलटून भाजून घ्यायचं. कट केलं मग, कारण अख्खं खायला होणार नाही ना, म्हणून असं मस्त यम्मी दिसत होतं. त्याच्यानंतर 11 वाजता मी चौथभर त्या डोसा घेतला होता आणि ब्लॅक कॉफी घेतली होती, कारण माझा जिमला जायचा टाईम होता आणि माझा फर्स्ट मीलचा टाईम पण झाला होता. पण मला जास्त काही खायचं नव्हतं, कारण जिमला जायला उशीर झाला होता ऑलरेडी. त्याच्यानंतर मी वेट ट्रेनिंगसाठी आली होती, पण त्याची व्हिडिओ मी केली नाही आहे. मी तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्की माझ्या वेट ट्रेनिंगचं जे वर्कआउट असतं ते मी दाखवेन. जर माझ्यामध्ये तुम्हाला थोडासा पण फरक दिसत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर मी कार्डिओ सेशनमध्ये आली. 15 मिनिट्स केलं मी सायकलिंग. 20 मिनिट्स मी 15 इन्क्लाईन लावून हे केलं होतं ट्रेडमिल. आणि 10 मिनिट्स मी फक्त असंच केलं होतं नॉर्मल 5वर स्पीड ठेवून, 3वर इन्क्लाईन ठेवून. जेव्हा वेट पटापट कमी व्हायला लागते ना, तेव्हा वेगळंच एनर्जी येते. तुम्ही पण चालू करा वेट रिड्युसिंग. त्याच्यानंतर घरी आल्यावर मी 1 ग्लास गरम पाण्यामध्ये 1 अख्खं लिंबू पिळलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकलं. आणि हे माझं सेकंड मॅजिकल ड्रिंक आहे, जे मी माझ्या ट्रेनिंगनंतर घेते. हे ब्लॅक सॉल्ट आहे. मी व्हाईट सॉल्टचा यूज फार कमी करते. त्याच्यानंतर 1:30 वाजता मी हे लंच घेतला होता. त्याच्यामध्ये होतं रात्रीची ह्याची भाजी, कसली फ्लॉवरची भेंडीची भाजी, 1 काकडी, 1 भाकरी आणि दही. आणि त्याच्यानंतर 30 मिनिट्सचा मी वॉक घ्यायला गेली. आणि मग मी सगळी कामं आवरली घरातली. तोपर्यंत रुद्र वगैरे आला होता. मग त्याचं सगळं आवरून मी संध्याकाळचं माझं 7 o'clockचं मील घेतलं आहे, लास्ट मील. त्याच्या आधी मी 1 ब्लॅक कॉफी घेतली होती. त्याच्यामध्ये काकडी आहे आणि हे आहे मटकी, आणि त्याच्यामध्ये बीट आणि कांदा, आणि त्याच्याबरोबर दुपारची भेंडीची भाजी आणि अर्धी चपाती. आणि हे रात्रीचं मग मी 30 मिनिट्सचं वॉक कंप्लीट करते माझं. प्रत्येक मीलनंतर 30 मिनिट्सचं वॉक नेसेसरी आहे. आणि त्याचबरोबर मी माझे 10,000 स्टेप्स कंप्लीट केले होते. घरी येऊन बघितलं तर हा एवढा पसारा पडला होता किचनवरती. म्हणजे हा दोघांनीच नव्हता केला, तर ॲक्च्युली माझ्या घरी माझे सासू सासरे पण आले, तर ते सगळ्यांना मी जेवण वाढून मी बाहेर गेली होती वॉकसाठी. नंतर मी असं व्यवस्थित पूर्ण किचन आवरून घेतलं आणि नंतर मी फ्रेश झाली, कपडे चेंज केले, फेसला थोडंसं खोबरेल तेल लावून मसाज केलं. व्यवस्थित 1-1.5 मिनटं केलं आहे, पण व्हिडिओमध्ये मी पूर्ण दाखवू शकत नाही, त्याच्यामुळे थोडंसंच दाखवलं आहे.
व्यवस्थित 1-2 मिनटं तरी ॲटलिस्ट रात्रीचं झोपायच्या आधी फेसला मसाज करणं गरजेचं असतं. त्याच्याने सकाळी उठल्यावर पण फ्रेश वाटतं आणि रात्री झोपताना पण फ्रेश वाटतं. त्याच्यानंतर माझं 3rd ग्लास ऑफ मॅजिकल वॉटर, जे गरम पाण्यामध्ये मी हळद टाकून पिते. असे 3 ग्लास माझे मॅजिकल वॉटरचे असतात, जे तुम्ही पण ॲड करू शकता तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये. आणि मग मी त्या पाण्याचा आस्वाद घेतला आणि त्याच्यानंतर मिस्टरांकडून हेअर्सची चंपी करून घेतली. उद्या एकादशी आहे, त्याच्यामुळे केस धुवायचे, त्याच्यामुळे आधी तेल मालिश करून घेतली. सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, बाय बाय, शेअर करा आवडल्यास. थँक्यू.